बालाजी मोहिते बोलालो परभणीवरून. पण तुम्ही मोठं मन केलं, दाखवलं तुम्ही गाडीत बसलं. हो, जे आपल्या कष्टा खाली त्याला वाटणार आपण किती जीव बनवून टाकला कमी आहे. हा हा इथं उदय विषय सर ते ना बोला एक मिनिट. जय शिवराय दादा. पाटलांचा मीडिया सांभाळतो, पण सध्या तब्येत बरी नसल्यामुळं मी दौऱ्यात येऊ शकलो नाही. पण तुमचा ते गाडीतले व्हिडिओ बघितले आणि प्रचंड गर्व वाटला की आपला कुणीतरी माणूस आहे की जे पाटलांवर एवढा जीव ओवाळून टाकतंय. आणि नाही कसं असतं की एवढी मोठी गाडी आहे, त्या गाडीत ताफ्यामध्ये आपण समजा तुम्ही बसवताय की ताफ्यात लोक लटकतात, हे पण वाटतं ना की तरी पण तुम्ही आणि म्हणजे खूप आमचे ते व्हिडिओ बघितला का, बरेच पोस्ट केले आम्ही याला, पण ते आमचे डोळे पाणावल्यासारखे झाले. कारण आमच्या नेतृत्वाचं कुठेतरी एक वजन आणखी वाढलं की कारण लोक आपली गाड्या घेण्यासाठी मरतात, पण आमचं नेतृत्व लोक त्यांच्या गाडीत बसवण्यासाठी लोक हे करतात. ह्याच पण अभिमान वाटतो. आमचे डॉक्टर साहेब आहेत तिथं, निलेश दगडे, त्यांना बोलायचं. हॅलो, जय शिवराय. आमच्या संबंध मराठवाड्याकडून तुमचे आभार. आणि पश्चिम महाराष्ट्रानं अक्षरशः आमच्या दादाला डोक्यावर घेतलं. इथं अंगावर शहारा यायलाय आमच्या, म्हणजे एवढं अभूतपूर्व, म्हणजे न भूतो तर झालं बघा, भविष्य ती सांगत नाही, न भूतो एवढं तुम्ही पाहुणचार आमच्या मराठवाड्याचा राखला. तर तुमचे बिलकुल 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 आम्ही सगळे दादाचेच मावळे, दादाच्या टीम मध्ये काम करणारे मावळे सगळे. तुमचे आभार. आणि कधी परभणीला आले तर आवर्जून कॉल करा. थँक्यू दादा, थँक्यू.